नवी मुंबईच्या खारघर येथील एका घरातून तब्बल 42,60,000 रुपयांची सोनं, चांदी, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम चोरून फरार झालेल्या विश्वासू नोकरास खारघर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेनं शिताफीनं राजस्थानमधील जालौर येथून अटक केली। अटक आरोपी दौलत शैतान सिंग वय 25 राहणार सिरोही राजस्थान याच्याकडून चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कामगिरी खारघर पोलिसांसाठी मोठे यश ठरली आहे। ही घटना 9 जुलै रोजी घडली होती। खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला होता। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा घरकाम करणारा नोकर दौलत परमार हा घरातून एकूण 42,60,000चा ऐवज घेऊन पळून गेला होता। या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक सूरज जाधव आणि त्यांच्या पथकानं आरोपीच्या मूळ गावी सिरोही राजस्थान येथे पाळत ठेवली होती। आरोपी सतत लोकेशन बदलत असल्याने एक पथक हिमाचलमध्ये तर दुसरे पथक जालौर राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते। अखेर जालौर येथे आरोपीचा ठावठिकाणा लागल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल, सोनं, चांदी, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम पूर्णपणे हस्तगत करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।